कोणताही भाऊ भावापासून बाहुबलाची अपेक्षा करतो, त्याला कळून चुकतं. माझं बाहुबल गेलं. भाऊ म्हणे गा पाठिंबा गेला आता कोणी नाही, बहीण म्हणे साडी चोळी अंतरली बाई. मी तिथलं सांगतो हं. जब तक जिये माता रोवे, जन्मभर रडते ती आई आहे. जन्मभर तिच्या मुलाच्या वयाचा मुलगा बघितला, आप्पा की हाक मारते, बाळू इकडे रे. बसला. तुझं लग्न झालं माझ्या राजा? मला मावशी 2 मुलं आहे. लागली रडायला. का रडता मावशी? अरे माझा गोविंद आणि तू एकाच वर्गात शिकले रे, एका गोधडीत झोपले, एका खोलीत अभ्यास केला, एका डब्यात जेवले, एकमेकाला विसरले नाही. पण माझा 24 वर्षाच्या वयात अपघातात एकुलता एक गेला रे. तो असताना आता मी 2 नातवंड खेळत बसली असती. जन्मभर रडते तिला आई म्हणतात. जब तक जिये माता रोवे, बहन रोवे दस मासा, 13 दिन तक त्रिया रोवे, फिर करे घसबासा, मन भूला भूला फिरे जगत में कैचा नाता. मी का सांगितलं हे? नात्याशिवाय रडणं संभवत नाही. मग तुम्ही म्हणता संत रडतात समाजासाठी. हो, मग नातं कोणतं? अवतार आणि उद्धार या 2च शब्दामध्ये नातं जुळतं. अवतार शब्दाचा अर्थ आहे खाली येणं आणि उद्धार शब्दाचा अर्थ आहे वर काढणं. वर त्याला काढल्या जातं जे खाली आहे, आणि खाली ते येतात जे आधी वर आहे. आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी. आलो याची कारणासी, आलो याची कारणासी, आलो याची कारणासी, आलो याची कारणासी. बोलिले जे ऋषी, बोलिले जे ऋषी, बोलिले जे ऋषी, बोलिले जे ऋषी. साच भावे वर्ताया, भावे वर्ताया, साच भावे वर्ताया, भावे वर्ताया. झाडू संतांचे मार्ग, 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 झाडू संतांचे मार्ग. वैकुंठवासी, आलो याची कारणासी, बोलिले दास भावे वर्ताया. आम्ही वैकुंठवासी, आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी. बरोबर करू. हा, होईबा जागा, होईबा जागा. एकदा जाग केलं ना, मग जाग केल्यावर उपदेश आहे. सगळे अभंग तुम्हाला पाठ आहे. नुसत्या जागा हो याच्यावर कीर्तन होईल. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा. जाग झाल्यावर मग शब्द आहे स्मरण करा. तसं होईबा जागा, होईबा जागा. जागा झाला ना, मग 8वे देव तो करावा उपाव. आपण दुसऱ्यातून पहिल्यात आलो आहे. तुमचं लक्ष आहे माझ्याकडे. 8वे देव तो करावा उपाव. देव 8वे तो उपाव करावा. याचं कारण त्याचा विसर पडला हे सिद्ध झालं. बरं जाऊ दे, आता वाढवत नाही बरं का गंभीर महाराज. 8वे देव तो करावा उपाव. एक सगळ्यांना तो दृष्टांत पाठ आहे. गजेंद्र बायका मुलासह तो हत्ती तहानलेला सरोवरात गेला. सकाळी गेला, त्याचा पाय नकरानं धरला. दुपार झाल्यावर लक्षात आलं, त्याच्या दुपार झाली नाही, 3रा प्रहर झाला. मग त्याच्या लक्षात आलं पाय कोणीतरी धरला आणि बायका मुलांना म्हणला बाहेर काढा. हा दृष्टांत सर्वांना पाठ आहे, पण तो आपल्यासाठी आहे. गजेंद्र कोण आहे? आपण आहोत. गज ही 2 अक्षर त्याच्यात आली असली तरी गज शब्दाचा शब्दार्थ हत्ती होतो. पण एक अक्षरातली एक वेगळी ताकद असते महाराज. मंदिर शब्दाचा शब्दार्थ देऊळ आहे, पण म म्हणजे मंगलता, दी म्हणजे दिव्यता, र म्हणजे रम्यता. हे अक्षरातली ताकद आहे. विठ्ठल म्हणजे पांडुरंग सर्वांनाच माहिती आहे,
पण वि म्हणजे विधाता, ठ म्हणजे निळकंठ, ल म्हणजे लक्ष्मीकांत. लक्ष्मीकांत म्हणजे विष्णू, निळकंठ महादेव, विधाता ब्रह्मदेव. ब्रह्मदेव उत्पत्ती, शंकर संहार, विष्णू पालन. म्हणून घडी मोडी हेळा मात्रे हे महादेव, प्रसवला विश्व तोची हा ब्रह्मदेव, आणि सकळ जीवाचा करतो सांभाळ हे विष्णू. तिन्हीचं एकत्रीकरण. विकारो विधाताय ठकारो नीलकंठक हा लकारो लक्ष्मीकांत विठ्ठल नाम भिदीयते, हे अक्षरातले अर्थ आहे. तसं गज, मी शुद्धीवर आहे. गज म्हणजे शब्दार्थ हत्ती आहे, पण गम गच्छतीन जन जायते हे दोन अर्थ त्याच्यात आहे. गच्छती म्हणजे जाणे, जायते म्हणजे पुन्हा उत्पन्न होणे. उपजेते नासे नासले पुनरपी दिसे. आपण सगळे गज इथपर्यंत झालो. तहान लागली, तहान विषयाची आहे, आणि तो सकाळीच गेला आणि दुपारी त्या सरोवरामध्ये शिरला. तहानेनं व्याकुळ झाला. दुपारी बायका मुलासह सरोवरात प्रवेश केला. आता सकाळ, दुपार, तिसरा प्रहर आणि रात्र हे चार गोष्टी लक्षात आणा की गजेंद्र कोण आपण लक्षात येईल आपल्या. सकाळ म्हणजे बाळपण, तारुण्य भर दुपार, तिसरा प्रहर म्हातारपण, आणि मरण ही रात्र. मी गजेंद्रसाठी सांगतो बरं का बा. सकाळला बाळपण म्हटलेलं आहे. बाळपणी तहान ही विषयाची आहे, संसार सरोवर आहे. माझ्याकडे पाहू नका, आपलं याच्यासाठी चाललंय. तो बायका पोरासह तहानेनं व्याकुळ झाला. विषयाची तहान दुपारी म्हणजे तारुण्यात. म्हणून बऱ्याच सुपाऱ्या फुटायचा कार्यक्रम आप्पा दुपारी होतो, म्हणजे तारुण्यात होतो. आता एखादं 85च्या वयात जर फोडत असेल त्याला मी तरी काय करू, पण दुपारी प्रवेश आहे सरोवरामध्ये. संसार सरोवर आहे, तारुण्य दुपार आहे, आणि मग तहान म्हणजे विषयाची आहे. आणि मग त्याच्यात शिरला. इतका रमला, इतका रमला, त्याचा पाय धरला. सकाळीच धरला पाय बरं का. पण लक्षात तिसरा प्रहार आलं. नकर हा काळ आहे, काळ पहिला पाय धरतो. पण लक्षात येत नाही तारुण्याच्या मध्ये नमाणी कोणाशी सदा मुसमुसीत होई जायचा. वेठुणी वठुणी बांधला मुंडासा मिरुद मैसा जना माझी हद्दीड पान वरतीच मान नाही तो सन्मान बलियाशी स्वानाची परी हिंडे दारोदारी पाहे परणारी पापदृष्टी तारुण्य. त्याच्यात समजत नाही पाय धरलेला. पाय धरला, लक्षात येतं तिसरा प्रहारा. चला पाटील कीर्तनाला, ते म्हणतो गुडघा चमकतो म्हणतो. आता गुडघा गुडघा दुपारी लक्षात नाही आला, गुडघा तिसरा प्रहारा लक्षात आला. तसं याच्या लक्षात आलं, पाय धरला. आणि मग गजेंद्र आपल्या बायका मुलांना सांगतो, रे माझा पाय धरला रे. सगळे धावले मदतीला. वेळ कमी असल्यानं लगेच धावले, काळजी करू नका. 65 डब्याची मालगाडीच तयार झाली. ओढायला सुरुवात झाली, पण एकटा नक्र अख्ख्या हत्तीच्या परिवाराला आत खेचत होता. याला स्थान महात्म्य म्हणतात. नक्र स्वस्तान मासात ते गजेंद्र मपी कसं सयव प्रत्युत स्थाना चुनापी परिभूय. ते पाहू नको माझ्याकडे, मी काय सांगतो हे बरं का गंभीरा. होय ग दातारा. नक्र स्वस्तान मासाद्य गजेंद्रम अपि कर्षती. जोपर्यंत मगर पाण्यात आहे ना आप्पा, हत्तीला आत ओढतो. ते स्थान महात्म्य आहे. स्थान सुटलं की महत्व संपत. अरे केस डोक्याला आहे तोपर्यंत महत्वाचे. मित्र प्रतिज्ञा करतो, अरे का घाबरलाले का, तुझ्या केसाला धक्का आणि जीव देईल पठ्ठा. तुझ्या केसाला धक्का तर जीव देईल पठ्ठा म्हणतो. आणि दोघंही गेले हेअर कटिंग सलून. याचे केस कापणं चालले, हे बसलं बाकड्यावर पेपर वाचत. ते खाली पडलेले केस कोण्या गावचं दुसरंच ग्राहकाला जोड्यासह त्या केसावर पडलेल्या उभा आहे. कालच्यानी आठवण करून दिले, काल तर बाता हाणत होता, केसाला धक्का आणि जीव देईल पठ्ठान. ते केस पडले तुझ्या मित्राचे, ते कोण्या गावचं म्हातारं जोड्यासह उभा आहे. तो म्हणला आता जोड्यानंच काय, केस डुकरानं तुडवले तरी मला त्याचं महत्त्व नाही. का, केसानं डोकं सोडलं, केसाचं महत्त्व संपलं. तसंच आहे. स्थान भ्रष्टान शोभनते दंतान शोभनते केसानं शोभनते नरानं शोभनते नखाहा. नखाला किंमत नाही तर माणसाला किंमत नाही. स्थान सुटल्यावर, स्थान सुटलं की महत्त्व गेलं. तसं स्थानावर आहे मगर, तोपर्यंत हत्तीला आत ओढून घेतो. त्याला स्थान महात्म्य म्हणतात.
नाहीतर एकदा भगवान शंकरजी आणि त्यांच्याकडे भगवान विष्णू आले. बरं का आप्पा, वेळ वाढत चालली पण आले, लगेच आले. आबा काय काळजी करू नका. स्वागताला महादेवजी आणि पार्वती, आणि आले ते विष्णू आणि लक्ष्मी, पण बुलेटवर आले. हे कळलं तुम्हाला? पितांबर सेला कैचा गगनी झळकला, सेला कैचा गगनी झळकला, गरुडावर बैसुणी माझा कैवारी आला. कैलासात विष्णू आणि लक्ष्मी गरुडावर आले आणि शंकरजी आणि पार्वती स्वागताला उभे आहे. पण गळ्यातल्या सापानं गरुडावर फणा उगारला. गरुडावर महादेवरावच्या गळ्यात जो साप होता ना, त्यानं विष्णूच्या वाहनावर गरुडावर फणा उगारला. गरुड म्हणला जय हरी. लगा तू तिकडे वाकडच्या बाजूला उसात भेटला पाहिजे होता, तुझा नाश्ता केला असता. पण तुझी काय ताकद आहे, त्या स्थानाचं महात्म्य आहे. तुला माहिती आहे पठ्ठा महादेवाच्या गळ्यात आहे. आता गरुड माझं काही करू शकत नाही. जानामी नागेंद्र तव प्रभावम कंठे स्थिते गर्जशी शंकरस्य स्थानम प्रधानम न बलम प्रधानम. म्हणून नकर स्वस्थानम असाध्य गजेंद्रवपी कर्षती सयव प्रचुस्थाना चुनापी परिभूयते. बरेच वेळ 1000 वर्ष युद्ध चाललं आप्पा, पण कंटाळले सगळे. कंटाळतात. आजार पाहिजे, बिमारी इतना सुख नाही. मजा आजारपणात आहे. जे चौकशीला येत नाही ते येतं, काहीतरी घेऊन येतं. हे काहीच खात नाही, त्याच्यासोबतचेच खातात, दाखवायचं असतं. आजारी पडा, मजा आहे. सगळे काळजी घेतात. मुलगा म्हणतो ज्यूस आणू का बाबा, 2 नंबरचा म्हणतो सफरचंद, 3 नंबरचा म्हणतो चिक्कू, 4 नंबरचा म्हणतो केळी. मोठी सून म्हणते उपीट करून देऊ का, 2 नंबरची म्हणते शेवया, 3 नंबरची म्हणते भात चालेल का, तिखट भात करून देऊ का, धाकटी म्हणते. म्हातारी तर जवळ येऊन म्हणते मुगाचा पापड भाजून देऊ का. हे काहीच नाही खात. 4-5 दिवसचा आजार पाहिजे. आजार जर महिनाभर टिकला, कोणी लक्ष देत नाही. मग त्या सुनाच म्हणतात एवढा चांगला बंगला आहे आणि म्हातारं सगळे घाण करते. आपला जर्सी गाईचा गोठा रिकामाचा आहे, गोठ्यात नेऊन टाकली कॉट. 2 दिवस पाणी नाही. मग ते व्याह्याला सांगतंय कोणीतरी भेटीला या. मग व्याही येतो, तो बंगल्याकडे पाहतो, मागून गोठ्यात मी इकडे आहे. इकडे का आला? आलो नाही, आणलं कोणी परिवाराने का तेच कळत नाही. 1 महिना झाला आम्ही चिंतन करतो. माझा जिवंत असताना फोटो बैठकीत लावला आणि मी जिता असून गोठ्यात काढला. 2 दिवस झाले पाणी नाही. अरे कोण आहे घरात? व्याह्याला पाणी नाही 2 दिवसापासून. म्हातारी म्हणती तुम्ही त्याच्या नादी लागू नका, त्याचं रोजचं गारण आहे. कोण? मुगाचा पापड. तसं 1000 वर्ष युद्ध चाललं. राजा कंटाळले सगळे. हत्तीन म्हणली द्या सोडून. दिला सोडून. दिला सोडून आप्पा
त्याला सोडला तसं आपल्याला आता नाही पण कळणार. कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाच वेळी 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 राहती निराळी राधा पोरे सकल राधा पोरे सकल कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाच वेळी कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाच वेळी बस दिला सोडून. मग त्याला पश्चाताप झाला. देवा या परिवारासाठी काय काय केलं. करू नये तो केला व्यापार, होत नव्हता तो व्यवसाय केला. नदीच्या काठाला येड्या बाभळीत रात्र रात्र डब्याला जाळ घातला. करू नये तो कळलं तुम्हाला. आणि वायला भार कुटुंबाचा पश्चाताप झाला. मग कोण आहे सा ब्रह्मांड नायक हा के सरसिहाग देईला हके. धावला भगवान. ह कहे लक्ष्मी ती कहे गजराज, आगे छुटत गोली पीछे होत आवाज. या वेगात देव धावले. त्याला सोडवलं. देव निघून गेल्यानंतर वेळ कमी आहे. हत्तीचा आणि त्या नकराचा संवाद आहे. भावार्थ रामायणामध्ये. गजे घातले लोटांगण, नकरे धरले गजाचे चरण. दोघही भांडणारे वैरी एकमेकाच्या पाया पडतात देव गेल्यावर. नकरे धरले गजाचे चरण, म्या धरिता तुझा चरण. म्हणून मज भेटला भगवान, मज उद्धरण तुझेनी. होई बा जागा 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 होई बा
पहिली जागृती आहे, नंतर उपदेश आहे. बापाला मुंबईला जायचं होतं. पहाटेचे 5 वाजले. तरुण मुलगा 25 वर्षाचा ब्लँकेट पांघरून झोपलेला आणि बाप उठून म्हणतोय, चाललो बरं का रे मुंबईला. हा, पांघरून तसंच तोंडावर. 4 दिवस येणार नाही रे. हा, एक गाय आजारी आहे, डॉक्टरला बोलो. हा, दार काढून दूध डेअरीला ने. हा, शेतात जाऊन उसाला पाणी दे. हा, आज पैसे मिळणार आहे दुधाचे, सुगराचं पोतं घेऊन ये. हा, बापाला वाटलं प्रत्येक गोष्टीला हे हाच म्हणतय. बाप हुशार होता, त्यानं बरेच कीर्तनं ऐकली होती. उलट तपासणी केली बापानं. आता मी 4 दिवस येणार नाही रे. हा, सांगितलेलं सगळे करायचं. हा, पुन्हा एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेव. हा, आपल्या घरामागचा आड उचलून अंगणात आणून ठेवायचा. हा, आत्ता बाप थांबला, गेला आणि पांघरून काढलं. उठ, घाबरून काढित उठलं ते. काय बाबा, तुझ्या आज्यानं आणला होता का रे आड उचलून? टाइमपास करतो. हा, तोंडावर पाणी मार, तोंडावर पाणी मार, तोंडावर पाणी मार. त्याला पूर्ण जाग केलं आणि मग सगळ्या सूचना दिल्या. ही संताची पद्धत आहे. आधी जाग करतात, होईबा जागा, होईबा जागा. जागा झाला ना, मग काय करावं याकरता पहिलं चरण. आठवे देव तो